आजच्या या महाविकास आघाडी समविचारी पक्षांची जी आहे त्याच्या या प्रचाराच्या पहिल्याच सभेचे अध्यक्ष सन्माननीय राजाभाऊ देशमुख एक उत्कृष्ट प्रगतिशील शेतकरी आहे आणि सामाजिक कार्याची आवड असलेले माजी नगरसेवक व्यासपीठावर उपस्थित असलेले विश्वासभाऊ बारबोळे, इक्बालभाई पटेल, अजित सौदागर साहेब, वहीद भाई, ईश्वर मांजरे, माजी नगरसेवक उमेश साळुंखे, माजी नगरसेवक अल्लूभाई मुल्ला, माझे सहकारी मित्र सलीम पठाण, माझे मित्र मलिक भाई, जाकीर भाई, हाफिज भाई, आमचे सरकारच्या मशिदीचे सदर मुतवल्ली, त्याचबरोबर अरुणराव बारंबळे, हर्षवर्धन पाटील या 13 नंबर वार्ड मधून उभे असलेले एजाज भाई शेख आणि दुसऱ्या उमेदवार सन्माननीय शाहीन बानो इमाम लांडगे, त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 14 मधील उमेदवार माजी नगरसेविका रिजवानाताई शेख आणि राहुल भैया कोंडारी, त्याचबरोबर वार्ड नंबर म्हणण्यापेक्षा प्रभाग क्रमांक 15 मध्ये उमेदवार सतत कार्यरत असलेले मैदिनिया लांडगे आणि त्यांच्याबरोबर साथ देणाऱ्या माझ्या भगिनी सौरागिनीताई पाचपुते, त्याचबरोबर नगराध्यक्ष पदासाठी जे उमेदवार आहेत त्या आहेत सौ निर्मलाताई विश्वास बारबोळे आणि ज्या अतिशय उच्च शिक्षित आहेत आणि पुणे विद्यापीठाच्या अर्थशास्त्राच्या MA भाऊपेक्षा शिक्षण जास्त ते लग्न जमवायला मी पण होतो अण्णांबरोबर. एक सुविद्य शिकलेली एक आपली भगिनी नगराध्यक्ष पदासाठी उभे आणि अर्थशास्त्र जिनं कुटुंब सांभाळ, कुटुंबाचं अर्थशास्त्र सांभाळ, पदवी उत्तर शिक्षण अर्थशास्त्रात घेतलं की निश्चितपणानं या बार्शी नगरपालिकेचं बिघडलेलं अर्थशास्त्र दुरुस्त केल्याशिवाय राहणार नाही. फक्त त्याला गरज आहे तुमच्या साथीची. तुम्ही सगळ्यांनी जर मनापासून साथ दिली तर निश्चितपणानं या नगरपालिकेचा बिघडलेला गाडा आपण चांगल्या पद्धतीने सुरळीतपणे रुळावर आणू शकतो. टीका करायची म्हणल्यानंतर काही फार अक्कल लागत नाही. शिव द्यायला काय अक्कल लागते का? गल्लीतल्या विद्यापीठात आपण शिकतो. पण
कसा कारभार झाला, कसा करणार आहे, हे जरा नीट नागरिकांनी पण समजून घेतलं पाहिजे. आणि तुम्ही समजला ते मला जागोजागी दिसताय. 1 वर्ष झालं तुम्ही मला निवडून दिलेलं आहे. आज माझ्या निवडून येण्याचा वाढदिवस आहे. आणि 1 वर्षापूर्वी अनेक अडथळे, अनेक चालण्या, अनेक उद्योग, बनावट नाव, दुबार नाव, जवळपास 20,000 बनावट नाव, ह्या सगळ्या चालण्या लावून सुद्धा तुम्ही जो प्रचंड मत दिलेली आहे, त्या सगळ्या चालण्यांना गाळून 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 मी 6,500 निवडून सगळ्या खोट्या गोष्टी, अडथळ्याची शर्यत. पण मी अडथळ्याची शर्यत पार केली नाही. बार्शीकर नागरिक, तालुका आणि शहरातल्या लोकांनी मताची एवढी भरभरून दिली की तू कितीही चालण्या लाव, तो सोपं आल्याच्या राहत नाही. आता त्याच्यात आणि वर्षभरापूर्वी नागरिकांनी शिकवलेला धडा, त्याच्यातून ही लोक काही शिकतील असं मला वाटत होत. तेव्हा आपल्याला कशामुळे नाकारलं, काय चुका आपल्या झाल्या, त्याला मागोवा घ्यायचा असतो. सिंह सुद्धा पुढे चालताना 10 पावलानंतर मागं बघत असतो. पण धुंदी आणि मस्ती अशा प्रकारे माणसाला आंधळ बनवतात. त्याच्यात सुद्धा काही सुधारणा या वागण्यात, नगरपालिकेच्या कारभारात आपल्याला दिसून आली नाही. आणि आमसभांमध्ये आमच्या, आपल्या, तुमच्या, माझ्या खासदारांनी अधिकाऱ्यांना झापलं होतं की ज्या वार्डामध्ये मताधिक्य दिलं मशालीला, तिथं तुम्ही काय मुद्दाम होऊन पाण्याची टंचाई निर्माण करताय का, हे सुद्धा ओमराजेंनी त्यावेळेस बोलून दाखवलं. आणि बरेच ठिकाणी उद्योग झाले. आणि माणसं प्रेमाने जिंकायचं, दमदाटीनं माणूस जिंकता येत नसतो. लहान मुलाला सुद्धा आपण कसं सांभाळतो, तर एखाद्याने हट्ट धरला तर त्याला प्रेमाने समजून सांगतो. आणि इथं तर जागृत मतदार आहे, त्याच्याशी फार व्यवस्थित वागायला पाहिजे. पण ते भान सुटलं. पहिलीच सभा असल्यामुळे मी काही सगळंच भांडवल आज उघडं करत नाही. पण एक सांगतो की तुम्ही निवडून दिल्यानंतर या महाविकास आघाडीमध्ये त्याच्या आधी एक मुद्दा राहिला. मला आज पत्रकारांनी एका प्रश्न विचारला, विश्वास भाऊ लगेच शिवसेनेत कसे गेले. अरे म्हणतो मित्रा, ही महाविकास आघाडीमध्ये आमच्या शिवसेना आहे, पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष आहे, ज्याचे अध्यक्ष इथं इक्बालभाई तुम्हीच आहेत की उपाध्यक्ष जिल्हे, बरोबर आहे. त्याच्यानंतर काँग्रेसचे आमचे आरगडे साहेब आहेत, जीवन दत्त ऍडव्होकेट आरगडे, त्यांची टीम आहे. कॉम्रेड ठोंबरे सर आमचे तानाजीराव, त्यांची कम्युनिस्ट पार्टी आहे.
आमच्या बरोबर आणि अनेक सामाजिक कार्य करणाऱ्या संघटना वेगवेगळ्या विचाराच्या त्या सुद्धा आमच्या बरोबर आहे. आणि चिन्ह मशाल का घेतलं तर आम्ही सगळे मिळून एखादी आघाडी करू शकलो असतो. रजिस्टर केली, एखादं कबशी म्हणा, रिक्षा म्हणा, ऑटो रिक्षा बऱ्याच जणांच्या रस्त्यामुळे खिळखिळ्या झालेल्या आहेत. ते सुद्धा लोकप्रिय चिन्ह होतं. पण त्याच्यामध्ये फक्त प्रचाराला 4 दिवस मिळत होते आणि मग चिन्ह लोकांपर्यंत पोहोचण्याची काही झाली असती. म्हणजे आम्हाला खूप कष्ट करावं लागले आणि म्हणून मग मी आणि सगळ्यांनी आम्ही मिळून ठरवलं की जे चिन्ह बार्शीकरांनी मनापासून स्वीकारलंय लोकसभेला आणि विधानसभेला आणि घरोघरी पोहोचलेलं आहे, अगदी चुलीपर्यंत पोहोचलेलं आहे, ते मशाल चिन्ह घ्यायचं आम्ही सगळ्यांमध्ये ठरवलं. याचा अर्थ विश्वास भाऊ काही शिवसेनेत आले, प्रेरित झाला असं म्हणता येत नाही. आमचं सगळ्याचं मिळून ठरलंय म्हणून मशाल चिन्ह घेतलं. पण ज्यांनी विधानसभेला धनुष्यबाण घेतला होता मध्येच कमळाकडे कसे त्याच्याबद्दल का कोण काय विचारत नाही. पत्रकारांची सुद्धा हिंमत होत नाही. आणि जरा हिंमत दाखवा. पत्रकारिता ही सुद्धा कितवा स्तंभ आहे मिटकरी? तो 4था स्तंभ आहे लोकशाहीचा. हिंमत दाखवली पाहिजे. तुम्ही सटकन इकडून तिकडे या म्हणजे ते उंदराच्या बेळात नाही, ह्या बेळात ना त्या बेळात, ह्या बेळात ना ह्या बेळात तुम्हाला चालतं. तुम्हाला कोणी विचारायचं नाही. आणि आम्ही एकदा केलं तर लगेच आम्हाला विश्वास भाऊनी कसं काय तेव्हा प्रवेश केला. फुरटीने गेलो. फुरटीला म्हणलं अरे तुला आठवत नसेल तर हे किती बाणाकडनं परत कमलाकडे कसे गेले. त्यामुळं आम्ही सर्वांनी मिळून निर्णय घेतला आणि आज आम्ही तुमच्या पुढं पुन्हा एकदा ह्या नगरपालिकेच्या कारभारासंबंधी खरं म्हणजे आपली जनता एवढी जागृत आहे. आज मी त्या पदयात्रेत होतो. कुठे तानाजी चौकापासून ते भीमनगरच्या आपल्या 19 जो स्तंभ आहे उभा राहिलेला त्या तिथपर्यंत 19 अशी पूर्ण पदयात्रा जवळजवळ मला वाटतं 2-2.5 तास चालते आणि मी पूर्ण पदयात्रेत होतो. आणि त्या पदयात्रेमध्ये विशेषतः महिला भगिनी या 8-9 वर्षाच्या नगरपालिकेचा जो काही त्रास झाला त्याच्याबद्दल जागोजाग थांबून आम्हाला सांगत होत्या की आता आम्ही तर ठरवलंय तुम्हाला निवडून द्यायचं, पण निवडून आल्यावर हा त्रास बंद करा. आम्हाला पाण्याची सोय असेल, स्वच्छतेची गटारीची सोय असेल, झाडल्या जात नाही, गटारी काढल्या जात नाही. खूप जे नगरपालिकेची प्राथमिक कर्तव्य आहे ती सोडायची आणि उगाच 4,000 कोटीच्या गप्पा मारायच्या. हे काही बरं नाही. 4,000 कोटी कशाला म्हणते? माझ्या हातात दिले असते तर बार्शीला सोन्याची लंका केली असते. आकडे फुगून सांगण्याला काय, पण ही सवय आहे नेहमीच काही ना काही अतिरेकी अतिशोक्ती बोलायचं. पण मला कळलं आज 2-2.5 तास चालल्यानंतर की नागरिकांना कशाचं दुखणं या नगरपालिकेचं आहे आणि त्यांनी मनोमन ठरवलं. त्यामुळं पुन्हा एकदा सांगतो
की आपण सर्वांनी येत्या 2 तारखेला सकाळी 7:30 ते 5:30 पर्यंत मतदान आणि आपल्याला 3 बटणं मशाली चिन्हाच्या पुढची दाबायची. एक नगराध्यक्ष पदाचा आहे आणि 2 नगरसेवक पदाचा आहे. त्यामुळं आपण खात्रीनं हे तुमचं कर्तव्य पार पाडतात आणि या महाविकास आघाडीच्या सर्वच्या सर्व उमेदवार नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासहित निवडून आणतात अशी एक अपेक्षा किंबहुना खात्री आपल्या या सगळ्यांच्या प्रतिसादाकडे बघून व्यक्त करतो. आणि जाता जाता एवढं सांगतो की अभितबाईनं बोलता बोलता माझ्या वयाचा उल्लेख केला. अवघे वयामान असं म्हणा. 76 जरी असलं, आता डिसेंबरला 77 लागेल, 16 डिसेंबर, तरी सुद्धा आज मी 2.5 तास चालून इथं उभा आहे. त्यामुळे या गावाचे 8 वर्षात झालेले हाल संपवल्याशिवाय मी माझा श्वास बंद करणार नाही, एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि तुम्हाला सगळ्यांचे आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आजच्या या सभेला अध्यक्ष म्हणून लाभलेले राजभाऊ देशमुख, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आदरणीय दिलीपरावजी चोपल साहेब, हाजी इक्बाल पटेल साहेब, विश्वासभाऊ बारबोले, किशोरजी मांजरे, वाईट पाशा शेख, हाजी फरीदसाब सौदागर, त्याचबरोबर साळुंके साहेब, सलीमभाई पठाण, अल्लाउद्दीन मुल्ला, ऍडव्होकेट हर्षवर्धन पाटील,